आता मला असं वाटत आहे की श्री गणेशासह रिद्धी सिद्धी समवेत आणि तुमच्या बरोबर श्री खंडेराय आणि माता म्हाळसा असे आपण सर्वजणच कैलासाकडे प्रस्थान करूया। असे झाले तर उत्तमच, पण असे कसे होणार? याआधी बानूला अर्थात जयद्रीला देखील सत्य कळायला नको का? पण म्हाळसा देवींनी केलेल्या घोषणेबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे आणि आता त्याला 1 मास होऊन देखील गेला आहे। म्हणजे आता घोषणाही होणारच, ज्यात अर्थातच म्हाळसा देवींना सत्य कळालं आहे हे सर्व दूर होणार। आपलं म्हणणं योग्यच आहे कुमार। मास पूर्ती होता क्षणीच म्हाळसा देवी घोषणा करतील म्हणून आपण सर्वजण आतुर होतोच। पण काय? पण मला असं वाटतं की याआधी श्री खंडेराय आणि म्हाळसा देवी त्वरित कैलासावर प्रस्थान करणार नाहीत। तुम्हाला असं का वाटतंय? आता तर साऱ्यांनाच कळालंय की म्हाळसा देवी कोण आहे ते। नाही, काही मोजक्यांनाच ते कळालं आहे। म्हणजे त्यांना कैलासाकडे प्रस्थान करायला अजून विलंब होणार का? बाणाईला सत्य कळेपर्यंत ते इथे थांबणार का? कुमार, ते मी कसं सांगणार? हो, हेही खरंच आहे। या शिवलीलेत पुढे काय होणार हे आपण कसं सांगणार? मला वाटत होतं सारं संपलं। माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू आपल्या निवासी अर्थातच विष्णुलोकी परत जाणार आणि तसेच श्री खंडेराय आणि माता म्हाळसा कैलासाकडे प्रस्थान करणार। आता श्री खंडेरायांकडूनच कळेल आपल्याला पुढे काय घडणार ते। गडावर जे काही झालं त्याबद्दल सगळ्यांना उत्सुकता असणारच, तशीच ती बानूलाही असणार। तिच्या मनात अनेक प्रश्न असणारच। तिला आश्वस्त करणं आवश्यक आहे। बानू, महाराज तुम्ही? शुभम भवतु। महाराज, अहो तुम्हासनीच भेटावं असं वाटत होतं बघा मला। गडावर देव आलं आहे ते हे ठाऊ पडलं बघ। तर मला तर आता गडावर जाता येणार नाही, मग काय करावं हेच मला कळणं झालं होतं बघा। बानू, तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत हे मला ठाऊक आहे। जेजुरी गडावर जे काही घडलं ते जाणून घ्यायची सर्वांनाच उत्सुकता आहे, तशीच ती तुलाही आहे आणि म्हणूनच मी तुला भेटायला इथे आलो आहे। तुला जी वार्ता कळली आहे ती खरी आहे। श्री खंडेराय जेजुरीत आले आहेत आणि इतकेच नव्हे तर श्री खंडेराय आणि श्री म्हाळसा देवी यांची भेटही झाली आहे। देव गडावर आला आहे ती याचा सांगावा बी नाही आला बघा मला। बानू, श्री खंडेराय आणि तुझी लवकरच भेट होईल याची मला खात्री आहे। खरं तर याबद्दलच मी तुला आश्वस्त करण्यासाठी इथे आलो आहे। मला अजून एक विचारायचं होतं बघा, विचारू का? विचार ना, निसंकोचपणे विचार, जे काही मनात आहे ते। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.